नमस्कार मंडळी, टेन्शन घेऊ नका. आहेत वास्तू काका. आषाढ महिन्यात आखाड तळण का केलं जातं? फक्त परंपरा म्हणून की त्यामागे आपल्या पूर्वजांचं काही वैज्ञानिक ज्ञान दडलं आहे? तळण का करतात? आषाढ महिन्याचे खरं महत्त्व काय? पावसाळ्यात अन्नाबाबत आपल्या पूर्वजांनी कोणती काळजी घेतली? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिना, आखाड तळण, त्यामागची लोक परंपरा, धार्मिक इतिहास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन सगळं सविस्तर समजून घेणार आहोत. आषाढ महिना म्हणजे काय? आषाढ हा मराठी पंचांगातील महत्वाचा महिना. 2026 मध्ये महाराष्ट्राच्या अमावस्या पद्धतीनुसार आषाढ महिना 15 जुलै ते 12 ऑगस्ट 2026 असा आहे. आखाड तळण म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्रातील काही कुटुंबामध्ये आषाढ महिन्यात ठराविक दिवशी तळणीचे पदार्थ बनवून देवाला नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. यालाच अनेक ठिकाणी आषाढ तळण किंवा आखाड तळण असे म्हटले जाते. प्रदेश आणि कुटुंबानुसार पदार्थ बदलतात. काही ठिकाणी गोड पुरी, कापण्या, भजी, पुरणपोळी इत्यादी पदार्थ केले जातात. मग तळणच का करतात? यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक कारण म्हणजेच देवाला नैवेद्य दाखवणे, कुटुंब एकत्र येणे. या दिवशी विशेष पदार्थ बनवले जातात आणि प्रसाद म्हणून तो वाटला जातो. आणि दुसरं कारण म्हणजे ऋतू बदलांचा संबंध. या महिन्यामध्ये पावसाळ्याची सुरुवात होते. होतात. आषाढ महिन्याला धार्मिक दृष्ट्याही विशेष महत्व आहे. याच काळात येते आषाढी एकादशी आणि महाराष्ट्र म्हटलं की आषाढी एकादशी म्हणजे आठवते ती पंढरपूरची वारी आणि विठ्ठल रखुमाईची भक्ती. म्हणूनच आषाढ हा केवळ पंचांगातील एक महिना नाही, तो आहे महाराष्ट्राच्या भक्ती, शेती, ऋतुचक्र आणि लोकसंस्कृतीशी जोडलेला महिना. धन्यवाद.